आज आपण कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील अल्लकनूर या गावामध्ये करसिद्धेश्वर स्वामींचे दर्शन घेण्यासाठी आणि मंदिर पाहण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. आपण मंदिराच्या प्रवेशद्वारातून मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केलेला आहे. हा भव्य आणि दिव्य असा दिसणारा मंदिराचा गाभारा आहे. या ठिकाणी मंदिरासमोर 2 पितळेचे नंदी आणि एक शिवलिंग आहे. त्याचे आपण दर्शन घेऊया. आणि मंदिराच्या सभामंडपामध्ये आपण प्रवेश करत आहोत. या ठिकाणी सभामंडपामध्ये प्रवेश करून मंदिरातील करसिद्धेश्वर स्वामींचे दर्शन घेऊया. ओम नमः शिवाय. आणि दर्शन घेऊन आपण हा मंदिराचा संपूर्ण परिसर पाहूया. या ठिकाणी सुंदर असे रंगकाम केलेले आहे. मंदिर भव्य आणि दिव्य आहे. या मंदिरासभोवतील काही दैवते आहेत, त्याचे आपण दर्शन घेणार आहोत. सुंदर असे असणारे मंदिराचे कोरीव काम. संपूर्ण मंदिर दगडाच्या कोरीव कामामध्ये बांधलेले आहे. आपण आता मंदिराला प्रदक्षिणा करत आहोत. या ठिकाणी येण्यासाठी आपल्याला आतनी गोकाक रोडवरून हारोगिरी या गावापासून 12 किलोमीटर अंतरावर अल्लकनूर हे गाव आहे. या अल्लकनूर गावामधील हे करसिद्धेश्वर स्वामींचे मंदिर आहे. तर आपण या ठिकाणी जसं आहे तसंच जास्तीत जास्त या ठिकाणचा संपूर्ण परिसर दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. या ठिकाणी मंदिरामध्ये पालखी आहे. पालखीचे शिवशंकराचे दर्शन घेऊन आपण हा पुढील मंदिराचा संपूर्ण परिसर पाहूया. मंदिरासमोरच एक बारव आहे. आपण बारव पाहूया. पाणी आहे बारवेमध्ये. फार प्राचीन असे असणारे करसिद्धेश्वर स्वामींचे मंदिर आपण पाहत आहात. हे मंदिर कर्नाटकमधील अल्लकनूर या गावामधील हे मंदिर आहे. भव्य आणि दिव्य असा असणारा सभामंडप आहे. हा सभामंडप आपण पाहत आहोत. अशीच प्राचीन मंदिरे, गडकिल्ले पाहण्यासाठी आपल्या माय माऊली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण या ठिकाणी दररोज अन्नदान केले जाते. त्या ठिकाणी आपण आता अन्नदान कक्ष पाहण्यासाठी आलेलो आहोत. अन्नदान कक्ष पाहून या ठिकाणी प्राणी, घोडा, अश्व 12 महिने त्याची पूजा केली जाते. तो अश्व पाहण्यासाठी आपण निघालेलो आहोत. या ठिकाणच्या काही माहिती अनुसार स्वामींना हा अश्व शिवाजी महाराजांनी बसण्यासाठी दिलेला आहे. तेव्हापासून या ठिकाणी अश्वाची पूजा दररोज केली जाते. असे प्राचीन असे असणारे शिवकालीन मंदिर आहे. कर्नाटकमध्ये असल्यामुळे आपल्याला जास्त माहिती उपलब्ध होत नाही. हा अल्लकनूरचा हत्ती प्रसिद्ध असा आहे. हा मिरवणुकीला बाहेर मोठ्या मोठ्या साधू संतांच्या मंदिरामध्ये जात असतो.